पुतळा दुर्घटनेनंतर शिवप्रेमींचा संताप उफाळून आलेला आहे आणि त्यामुळे मालवण बंदची सुद्धा हाक देण्यात आली आहे। मालवणमधल्या बाजारपेठा आज बंद ठेवण्यात येत आहेत। तर महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा विशेषतः बारामती पुण्यामध्ये महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलनं पुकारली गेली आहेत। आदित्य साहेब आगे बढ़ो, चला पुढे। थोड्याच वेळात नारायण राणे देखील या ठिकाणी येणार। आणखी थोडा वेळ थांबणार असताना महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्र येऊन मग ही पाहणी करणार आहेत। दिवसभर या ठिकाणी आदित्य ठाकरे येथील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील ते या ठिकाणी येतील आणि एकत्रित सगळी पाहणी केल्यानंतर मग येथूनच महाविकास आघाडीचे नेते हे मोर्चामध्ये सहभागी होतात। सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्याच्या आतमध्ये बोला। तर मालवणमध्ये आता महाविकास आघाडीचं जे निषेध आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी आदित्य ठाकरे सुद्धा पोहोचलेले आहेत। तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे राजकोट किल्ल्यावर दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी निलेश राणे हे सुद्धा राजकोट किल्ल्यावर दाखल झाले होते। सहभागी होतात। एकूणच बघतोय कशा पद्धतीनं या सगळ्यावरून आता कोकणातलं राजकारण जे आहे ते देखील तापल्याचं पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार घडलेला आहे, भ्रष्टाचाराचे आरोप आता सार्वजनिक बांधकाम विभागावर होत आहेत आणि पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी देखील या सगळ्या मोर्चाच्या माध्यमातून होत असताना आपल्याला राजकोटला दिसली पाहिजे ना। बरोबर। हॅलो जल्दी जा, राजकोट किल्ल्यावर आम्ही तिथून आलोय। एवढा मोठा केला साहेबांना हे अनिकेत कोण आहे? सध्या आपण बघतोय की ज्या ठिकाणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार राजकोट किल्ल्यावर दाखल झालेले आहेत त्या ठिकाणी आणखी काही पदाधिकारी उपस्थित होत आहेत। दुसरीकडे मालवणमध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू झालेलं आहे, निषेध आंदोलन पुकारलं आहे ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित आहेत। तर सध्या नारायण राणे हे सुद्धा राजकोट किल्ल्यावरती दाखल झालेले आहेत। निलेश राणे हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। नारायण राणे, निलेश राणे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे एकाच वेळी राजकोट किल्ल्यावरती दाखल झालेले आहेत। घटनास्थळाची पाहणी केली जाणार आहे नारायण राणे यांच्याकडून। काल दीपक केसरकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती, त्यावेळी त्यांनी काही वक्तव्य केली ज्यावरून राजकीय वादविवाद सुरू झाले आणि आता नारायण राणे आणि निलेश राणे हे राजकोट किल्ल्यावरती दाखल झालेले आहेत। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर एकाच वेळी भाजपचे नेते नारायण राणे, निलेश राणे आणि सोबतच काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता नारायण राणे आणि विजय वडेट्टीवार आमने सामने येणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर विजय वडेट्टीवार आणि नारायण राणे यांनी संवाद साधलेला आहे। इंजेसला कॉल करा, बिझी लागते। नारायण राणे हे सध्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पुढे निघालेले आहेत। विजय वडेट्टीवार हे त्यांना रस्त्यात भेटले, त्यांना नमस्कार सुद्धा केला। काही वेळापूर्वीच निलेश राणे हे राजकोट किल्ल्यावर दाखल झाले होते, त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि आता नारायण राणे हे सुद्धा घटनास्थळाकडे निघालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा ज्याचं अनावरण स्वतः पंतप्रधान मोदींनी केलं होतं तो पुतळा अवघ्या 8 महिन्यातच कोसळला आणि त्यानंतर राजकारण सुरू झालं। हा पुतळा नेमका का कोसळला, याच्या मागे कारणं कोणती होती, कोण जबाबदार आहे या दुर्घटनेला, असे सवाल आता उपस्थित होत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली होती की समुद्रावरून ताशी 45 किलोमीटर इतक्या वेगानं वारे वाहत होते, त्यामुळे
पुतळ्याला नुकसान हे झालं। पाहायला मिळते। त्याच वेळेला विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे देखील या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा दोघांची या ठिकाणी राजकोट तिथे किल्ला आहे त्या ठिकाणी भेट झालेली पाहायला मिळते आहे। नारायण राणे यांनी थेट वडेट्टीवारांना विचारलं की तुम्ही एवढे लांब का आहात, याचा तुम्ही कसे आहात ह्याची पण त्यांनी चौकशी केली। ज्या पद्धतीनं या सगळ्या घटनेनंतर विरोधी पक्ष या ठिकाणी तुटून पडलेला पाहायला मिळतोय, त्यानंतर ही या ठिकाणची आजचे दौरे जे आहेत ते खूप महत्त्वाचे मानले जातात। स्वतः राणे खासदार निलेश राणे नारायण राणे सर आहेत आणि त्यांच्याबरोबर स्वतः माजी खासदार निलेश राणे देखील या ठिकाणी पाहणी करताना पाहायला मिळतात। एकंदरीत जर बघितलं तर या ठिकाणी जो पुतळा आहे तो पडला कसा याची सध्या ते माहिती घेताना पाहायला मिळतात आणि तुम्ही बघू शकता की नारायण राणे हे या ठिकाणी येऊन पूर्ण जो परिसर आहे त्याची पाहणी करताना पाहायला मिळतात। स्वतः जिल्हाधिकारी देखील आहेत, शासकीय यंत्रणा देखील या ठिकाणी आहे आणि ती येऊन या ठिकाणी स्वतः या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि नेमकं काय घडलं आणि कशा पद्धतीनं हा सारा प्रकार घडला या संदर्भातला पूर्ण विस्तृत आढावा जो आहे तो या ठिकाणी दिला जातो आहे।